राज्य सरकारने अनुसूचित जातीतील अ ब क ड उपवर्गीकरणाचा घाट घातल्याने अनुसूचित जातीतील 59 जातीचं उपवर्गीकरण करण्यासाठी सरकार प्रयत्न करीत आहे। हे उपवर्गीकरण तात्काळ रद्द करावे या प्रमुख मागणीसाठी पूर्णा शहरातील आंबेडकरवादी समाजाच्या वतीने येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातील पुतळ्यासमोर राज्य सरकारचा निषेध नोंदवत एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले। यावेळी या आंदोलनात अखिल भारतीय भिक्खू संघाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भदंत डॉक्टर उपगुप्त महाथेरो यांची प्रमुख उपस्थिती होती। तर भिक्खू पय्यावंश भंते पय्यासार नगरसेवक तथा आंबेडकर चळवळीचे विचारवंत प्रकाशदादा कांबळे, नगरसेवक उत्तमभैया खंदारे, ॲडव्होकेट धम्मा जोंधळे, नगरसेविका वंदनाताई रणवीर, नागेश शेंगडे, मधुकर गायकवाड, विनेश कसबे, धम्मप्रचारक लक्ष्मीकांत शिंदे, राजू नारायणकर, राऊफ कुरेशी, दादाराव पंडित, हर्षवर्धन गायकवाड, मंजुषाताई पाटील, ॲडव्होकेट विजय खंडागळे, मुक्ताबाई पंडितसह आदींनी उपवर्गीकरणाचा विरोध करीत हे रद्द करण्याची मागणी केली। तर तहसीलदार यांच्यामार्फत राज्य सरकारला निवेदन सादर करण्यात आले। मोठ्या संख्येनं या आंदोलनात लोकांनी आपला सहभाग नोंदवला होता। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन व आभार श्रीकांत हिवाळेसर यांनी मानले। काय म्हणाले पाहूया। त्यामुळे महसूल प्रशासन आपल्या मागण्यासाठी सध्या सकारात्मक आहे आणि ही मागणी या निवेदनाच्या मार्फत आम्ही शासनाला पाठवणार आहे आणि शासन योग्य ते या निवेदनावर कारवाई करेल असं मी आपण आश्वासन देतो। पूर्णा शहरामध्ये महाराष्ट्र सरकारने अबकडच्या नावाखाली आम्ही मातांग बौद्ध चांभार सर्व भाऊभाऊ एकत्र राहत असताना जो आपसामध्ये वाद लावण्याचा जे षडयंत्र रचलेलं आहे त्या षडयंत्राचा निषेध म्हणून आज पूर्णा शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये एकदिवसीय धरणे आंदोलन या ठिकाणी करण्यात आलं। त्याचं कारण असं आहे की जे बदर समिती आहे त्या समितीनं कुठं बसून अहवाल तयार केला। त्या बदर समितीला या महाराष्ट्र सरकारला आमचं आव्हान आहे की तुम्हाला हे अबकडं करायचं हे फक्त एका समाजाला विचारून अबकडं करायचं, एका समाजाला नाही, त्या समाजातल्या काही पुढाऱ्यांना विचारून अबकडं करायचं आहे। अगर अबकडं करायचंच असेल तुम्हाला तर मग इतर 58-59 जातीचा पण तुम्ही विचार घेतला का? म्हणजे त्यांच्यातले जे लोक आहेत, जे पुढारी आहेत, जे विचारवंत आहेत, त्यांचं तुम्ही म्हणणं ऐकून घेतलं का? किंवा तुम्ही जे बदल समितीचा जे अहवाल तुम्हाला सरकारला प्राप्त झालेला आहे तो अहवाल तुम्ही सार्वजनिक करावा, सर्व समाजाला म्हणजे त्याची माहिती भेटावी। आणि हा जो निर्णय आहे हा निर्णय चुकीचा आहे। समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम हे महाराष्ट्र सरकार करते। कारण मातांग समाज हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती असेल, अण्णाभाऊ साठेची फोटो घेऊन मिरवणुकीमध्ये मातांग समाजाची मुलं नाचत आहेत, हे ह्या सरकारच्या पोटात दुखते। कारण त्याला असं आज वाटायला लागलेलं आहे की चंभाराची मुलं, मातांग समाजाची मुलं, भंगी समाजाची मुलं आंबेडकर जयंतीमध्ये सहभागी होत आहेत। आता हे बौद्ध विचाराकडं चाललेत। उद्या आपल्यातून हे मतदान यांचं, कारण काही समाजाचं मतदान तिकडं जातं आहे, आता ते सगळे एक झाल्यानंतर याचं आपल्याला खूप त्रास होणार आहे। याच्यासाठी हे या महाराष्ट्र सरकारने केलेले हे षडयंत्र आहे। या षडयंत्राचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि सरकारला आवाहन करतो मी की हा तात्काळ हा निर्णय संपूर्ण रद्द झाला पाहिजे, ही मागणी मी करतो। असं का वाटते की या वर्गीकरणामुळे बौद्ध समाजावर काही परिणाम होईल? आज दिनांक 27 एप्रिल 2026 रोजी पूर्णा शहरातील तमाम आंबेडकरवादी प्रेमींच्या विद्यमाने अबकड वर्गीकरणाच्या विरोधामध्ये धरणे आंदोलन सकाळी 11 वाजल्यापासून आतापर्यंत चालू आहे। त्यामध्ये तहसीलदार साहेबांनी निवेदन स्वीकारलेलं आहे। तमाम पूर्णा शहरातील राजकीय, धार्मिक, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते। या वर्गीकरणामध्ये 58 जाती येतात। त्यामुळे आमचं एक म्हणणं आहे की जी 58 जी जाती आहेत ही सख्या भावासारखी एकमेकांसोबत आहेत। हे सरकारचं धोरण जरासं चुकीचं असल्यामुळे
एक वेगळ्या प्रकारचं त्यांनी षडयंत्र या महाराष्ट्रामध्ये रचण्याचा कट त्यांनी रचलेला आहे. परंतु या 58 जातीमधले सर्व सहकारी आम्ही सोबत घेऊन त्याला हाणून पाडण्याचा आम्ही तंतोतंत प्रयत्न आम्ही शेवटच्या वेळेपर्यंत करणार आहोत, हे सुद्धा आम्ही सरकारला नमूद करतो. राहिला प्रश्न बौद्ध समाजाचा, बौद्ध समाज नुकसान होऊ देणार नाही याची सुद्धा पूर्ण जबाबदारी खांद्यावर घेऊन पुढे आलेला आहे. त्यामुळं निश्चितच या पदर समितीचा आणि या महाराष्ट्र सरकारचा आम्ही जाहीर निषेध करतो. कारण की 14 एप्रिल हा आमचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा उत्सव असताना आम्हाला अंधाधुंद ठेवून अशा प्रकारचा निर्णय या सरकारने घेतलेला आहे. ते आम्हाला कदापि मान्य नाही. कसल्याही पद्धतीची महाराष्ट्रामध्ये याची बातचीत झालेली नाही, चर्चा झालेली नाही, कुणाला माहिती नाही आहे. म्हणून हे अतिशय म्हणजे एकाएकी घेतलेला हा निर्णय हे एका माणसाचा निर्णय आहे. म्हणून हा निर्णय आम्हाला कदापि मान्य नाही. आम्ही या निर्णयाच्या विरोधात आहेत. म्हणून आम्ही महाराष्ट्र सरकारचे पदर समितीचे जाहीर निषेध करतो आणि सरकारने लवकरात लवकर महाराष्ट्र शांत ठेवण्यासाठी याच्यावर काहीतरी उपाययोजना करून महाराष्ट्राला सुखा गोविंदानं नांदण्यासाठी प्रयत्नशील राहावं, एवढंच आपणास नम्र आवाहन करतो. धन्यवाद. आता असं का वाटतं की राज्य सरकार काहीतरी डावपेच करत आहे आणि वर्गीकरणाचं सोंग करत आहे, काय सांगाल? देशाच्या सुप्रीम कोर्टाने अ ब क ड हे वर्गीकरण महाराष्ट्रामध्ये करण्याच्या बाबतीमध्ये ऐच्छिक इच्छा ठेवलेली आहे. या अगोदर आंध्र प्रदेशमध्ये अशा प्रकारचा अ ब क डचा निर्णय झाला होता, तो अमान्य करण्यात आला. आज महाराष्ट्रामध्ये हेतुपुरस्सर फडणवीस सरकार मातंग आणि महार, बौद्ध आणि अन्य जातींना आपापसामध्ये लढवण्यासाठी म्हणून अशा प्रकारचा निर्णय करत आहे. वस्तुतः बदर समिती ही कोण समिती, ती कधी आली, कधी निर्माण झाली, तिने काय कोणते निकष लावले आणि अबकड करण्याचा निर्णय घेतला, या बाबतीमध्ये कोणतीही सूचना, कोणताही अहवाल, कोणताही फेरा महाराष्ट्रामध्ये त्यांनी केलेला नाही. कुठंतरी एखाद्या एसीच्या रूममध्ये बसून बदर समितीने अशा प्रकारचा अहवाल केलेला आहे आणि या अहवालामध्ये काय आहे, नेमकं काय दडलेलं आहे हे जाहीर न करताच त्याच्यावर महाराष्ट्र शासनानं आक्षेप मागवलेले आहेत. वस्तुतः ही अत्यंत चुकीची गोष्ट फडणवीस सरकारने केलेली आहे. आमची आज या धरणेच्या माध्यमाने महाराष्ट्र सरकारला विनंती आहे की अशा प्रकारे आपापसामध्ये तुम्ही आम्हाला जातीमध्ये भिडवण्याचा आणि वातावरण महाराष्ट्रामध्ये दूषित करण्याचा प्रयत्न आपण करू नये, अशा प्रकारचं निवेदन आज पुणेचे माननीय तहसीलदार यांच्या मार्फत राज्य शासनाला पाठवण्यात आलेलं आहे.